एफडी घोटाळा प्रकरणातील बँकेच्या व्यवस्थापकासह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। मनमाड शहरातील हा प्रकार उघडकीस आला होता। येथील युनियन बँकेच्या शाखेत ग्राहकांचे धनादेश वटवून खोट्या ठेव पावत्या देत फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार मागील 2 दिवसांपूर्वी समोर आला। 69 मुदत ठेव पावत्यांचे क्रमांक आणि धारकांच्या नावासह 4,30,00,000 रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनीच मनमाड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली। त्यानुसार शाखा व्यवस्थापकासह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। 8 दिवसात यासंबंधी बँक प्रशासनाने कारवाई न केल्यास आपण पीडित ग्राहक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत नाशिक येथील बँकेच्या मुख्यालयात आंदोलन करू असा इशारा देखील आमदार कांदे यांनी दिलाय। झालेला आहे। या घोटाळ्याची व्याप्ती प्रचंड मोठी आहे। जी बाहेरून माहिती कळती त्या माहितीनुसार 60 ते 70 कोटी रुपयाचा हा घोटाळा आहे। परंतु दुर्दैवाने बँकेने त्यांच्या कर्मचाऱ्याच्या विरोधात 35 लाख रुपयाची तक्रार केली। ज्यावेळेस तक्रारी आम्ही लोकांना आव्हान केलं आणि लोकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या त्या आत्तापर्यंत 20 ते 22 कोटी रुपयाच्या आलेल्या आहेत। आणि त्या तक्रारी बघता, त्या तक्रारीचं स्वरूप बघता, त्याची व्याप्ती बघता तक्रारीची, त्या तक्रारीमध्ये सर्व अधिकारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत असं जाणून आलं। बँकेच्या काही जे विश्लेषक आहेत, बँकेचे जे तज्ज्ञ आहेत, त्यांच्याकडनं आम्ही माहिती घेतल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की हा जो झालेला फ्रॉड आहे, घोटाळा आहे, हा एक व्यक्ती करू शकत नाही। त्याला बँकेचे कर्मचारी, जिल्ह्याचा जो अधिकारी त्याच्यापासून तर मॅनेजरपर्यंत, तर क्लार्कपासून तर कॅशियरपर्यंत सर्वजण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणार आहे। म्हणून काल आम्ही सर्व अधिकाऱ्यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बँक प्रशासनाने तडकाफडकी सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या। पाठोपाठ व्यवस्थापकाने विमा एजंट संदीप देशमुख विरोधात तक्रार नोंदवली आहे। मात्र या प्रकरणात बँक अधिकारी जबाबदारी झटकत असल्याचा दावा करत आमदार कांदे यांनी तक्रार दाखल केली। दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे हतबल झालेल्या ग्राहकांनी या संदर्भात निवेदन दिले होते। त्याला प्रतिसाद देत आमदार कांदे यांनी पीडित ग्राहकांच्या बैठकीत दिलेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी तक्रार दाखल केली। त्यामुळे आता या फसवणूक झालेल्या ग्राहकांना न्याय मिळणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल धामणे।